नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की ज्या आहेत आगामी नर्सिंग भरती ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पहा, व्हिडिओ जर थोडासा मोठा झाला तर व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायची तुम्हाला. जर आवडलं तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर फर्स्ट टाईम आला असेल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा, ठिकाणी महाराष्ट्र राज्यासंदर्भामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला जे आहे माहिती दिलेली आहे. यामध्ये जे आहे 5000 प्लस जे पदे आहेत ते येणार आहेत. मी हे पण सांगितलेलं आहे. पण यामध्ये जे आहेत स्टाफ नर्स म्हणजेच नर्सिंग ऑफिसरचे जे पदं आहेत ती जे पदं असणार आहेत 1900 प्लस पदे असणार आहेत, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या नर्सिंग ऑफिसर पदाचे एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तर मी यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो. पहा, तर 1900 प्लस जे हे पदं आहेत यामध्ये जे आहेत सर्व मिक्स पदं आहेत, ज्यामध्ये 1414 पदे जे आहेत ही पदे स्टाफ नर्सचे असणार आहेत. प्लस त्यामध्ये जे आहेत नंतर मग जे आहेत ANMसाठी काही पदे आहेत. मग त्यानंतर जे आहेत नेक्स्ट पदे जे असणार आहेत की पिडॅट्रिक जे नर्सिंग आहे, पिडॅट्रिक नर्सिंगमध्ये ज्यांचं डिप्लोमा वगैरे झालेला आहे त्यांच्यासाठी काही पदं असणार आहेत. त्यानंतर सायकॅट्रिक ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी काही पदे आहेत. तर हे मिक्स पदे असणार आहेत. सर्व जर पदं मिळून पाहिलं तर त्यामध्ये जे आहेत 1900 प्लस जाणार आहेत. यामध्ये ट्युटरसाठी पण संधी आहे. जे कोणी हॉस्पिटलमध्ये जॉब त्याची इच्छा नाही आहे तर त्यांना कॉलेजमध्ये जॉब करायचा आहे, ॲज अ टीचिंगसाठी जॉब करायचा आहे, ट्युटर्स जॉब करायचं आहे, तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी 200 प्लस जे आहेत पदे या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. ती पण एक चांगली संधी आहे ॲज अ टीचिंग प्रोफेशनमध्ये जाण्यासाठी. तर महाराष्ट्र राज्य नर्सिंग ऑफिसरची पदे हे 1900 प्लस असणार आहेत. प्रोसेस चालू आहे, तुम्हाला ऑलरेडी मी सांगतच असतो. 50% जे कन्स्ट्रक्शन झालेले उपकेंद्र असतील, सबसेंटर असतील, त्यानंतर मग PSC असतील, ते पण वर्किंग करा म्हणून असं जे आहे माननीय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की 50% जे काही PSC असतील वगैरे सर्व रुरल हॉस्पिटल असतील किंवा मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वगैरे असतील, नवीन कन्स्ट्रक्शन असेल, 50% जरी काम झालं असेल तर त्यांना कार्यान्वित करा. कारण जे आहेत आरोग्य विभागामध्ये त्याची खूप गरज आहे. बरंच पॉप्युलेशन वाढल्यामुळं डिमांड पण वाढत आहे असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. लेटेस्ट भरती हीच आहे की प्रोसेस माहिती हीच आहे की भरती येणार आहे, ज्यामध्ये प्रोसेस चालू आहे. आणखीन एक 2-3 महिने तर लागतीलच, कारण त्यामध्ये जे आहे पूर्ण मोठी प्रोसेस आहे पूर्ण, त्यासाठी याला वेळ लागणार आहे मित्रांनो. हे झालं महाराष्ट्र राज्य नर्सिंग ऑफिसर, ही महाराष्ट्राची स्टेट नर्सिंग ऑफिसर. बाकी जे पोस्ट आहेत ते सेंट्रलच्या यामध्ये असणार आहेत. सेकंड जे आहे RML नर्सिंग ऑफिसर, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी, ज्यामध्ये तुम्हाला जे आहेत 1200 प्लस पदे या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. 1200 प्लस पदे, खूप चांगली संधी असणार आहे. RML ज्यांना माहीत नाही आहे, राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आहे, फॉर्मली नोन ॲज अ विलिंग्डन हॉस्पिटल आहे. द हॉस्पिटल हॅज ग्रोन ओव्हर द इयर्स अँड करंटली हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली 1500 बेड या ठिकाणी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, जे की 37 एकर लँडवर जे आहे हे पसरलेलं आहे, ज्यामध्ये दिल्लीमध्ये हे हॉस्पिटल आहे. तुम्हाला जर या ठिकाणी जॉब लागल्यानंतर जवळपास 1 लाख प्लस हे जे आहे सॅलरी या ठिकाणी भेटते मित्रांनो. 1 लाख प्लस या ठिकाणी सॅलरी असते. कारण जे आहे तर गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे भत्ते असतात ते भत्ते वगैरे चांगले असतात, त्या अंतर्गत ही जे आहे सॅलरी तुम्हाला 1 लाख प्लस जाते. खूप चांगली संधी आहे. एक्झाम थोडीशी टफ असते, तर त्यासाठी तुम्हाला लागण्यासाठी अभ्यास चांगला करावा लागेल. स्टडी जर चांगला चालू असेल तर नक्कीच या ठिकाणी लागण्याचं काही तुम्हाला हरकत नाही आहे. कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यासाठी हे तुम्हाला चांगली संधी आहे. फ्युचरमध्ये हे लवकरच येणार आहे, तयारी चालू आहे ह्या पण भरतीची. 1200 प्लस या ठिकाणी पदे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिली माहिती तर त्यामध्ये आहे NCLमध्ये जे आहे तर पोस्ट कमी येतं, फक्त 45 पोस्ट या ठिकाणी असणार आहेत. हे पण जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे. यामध्ये तुम्हाला 80,000 प्लस या ठिकाणी सॅलरी असणार आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सुविधा ज्या आहेत खूप चांगल्या भेटतात NCLमध्ये, ठीक आहे. NCLमध्ये ज्या आहेत सर्व सुविधा तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटतात, त्यासाठी हे एक संधी चांगली असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ठिकाणी वॅकन्सी जे आहे नेक्स्ट जे आहे SSC बऱ्याच जणाला नाव ऐकून असताल. SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे, या अंतर्गत पण नर्सिंगचे ऑफिसरचे पदे असतात, जी की 105 पदे हे जे आहेत येणार आहेत. जी जाहिरात ऑलरेडी हे जे आहे आलेली आहे.
जी पूर्ण जाहिरात आहे ती पण जाहिरात काही दिवसामध्ये येईल, जे आहे तुम्ही नंतर पाहू शकता. याचं PDF मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं आहे, शॉर्ट जे आहे ते. त्यानंतर इंस्टाग्रामवर पण याची माहिती मी दिलेली आहे. खूप चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या ठिकाणी ही पण जे आहे सॅलरी जे आहे यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे या ठिकाणी वॅकन्सी DSSB जे आहे यामध्ये पण बरेच जे आहेत आरोग्य विभागाच्या भरत्या होतात, ज्यामध्ये जे आहे नर्सिंग ऑफिसरची पाहायला गेलं तर ज्यामध्ये 1200+ या ठिकाणी पण पदे तुम्हाला पाहायला भेटतात. DSSB म्हणजे काय, दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जे आहे या अंतर्गत हे भरती होती. हे सेपरेट रिक्रुटमेंट बोर्ड आहे, ज्या अंतर्गत सर्व भरत्या कंडक्ट केल्या जातात. जे नर्सिंग ऑफिसरची पण भरती यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. खूप चांगली संधी आहे ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं सर फक्त स्टेटपुरतं सांगा, स्टेटचं सांगा. हे जे आहे तुम्हाला स्टेटचं ठीक आहे, तुमची इच्छा स्टेटपुरतीच असेल. जर काही जण जर तुम्ही जे आहे तर सेंट्रलची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी ही चांगली न्यूज असणार आहे. कारण सेंट्रलमध्ये महत्त्वाचं म्हणजे जे असते सॅलरी असते. सॅलरी खूप चांगली या ठिकाणी असते आणि तुम्हाला सुविधा पण ज्या असतात यामध्ये खूप चांगल्या दिल्या जातात. ठीक आहे. जर तुम्ही ॲज अ सॅलरीसाठी जर चांगलं पाहत असाल तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाणं बेस्ट असणार. आणि यामध्ये तुम्हाला फक्त जे आहे थोडंसं टफ जात असतं, कारण यामध्ये जे आहे कॉम्पिटिशन लेवल थोडंसं जास्त असतं. ऑल ओव्हर इंडियाचे फॉर्म येतात या ठिकाणी. आणखीन तुम्हाला जे आहे काही ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते. ठीक आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी फक्त टेक्निकलच क्वेश्चन असतात असं नाही, काही ठिकाणी नॉन टेक्निकल पण क्वेश्चन असतात जे की आपल्या मेडिकल फील्डच्या व्यतिरिक्त असतात. तर त्यामुळं बऱ्याच जणांना हे एक्झाम हार्ड जातात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पोस्ट पाहायला गेलं जे वॅकन्सी आहे ती आहे PGI चंदीगडची. PGI चंदीगड जे आहे या ठिकाणी तुम्हाला 243 पदे जे आहेत पाहायला भेटतील, जे की PGI चंदीगड जे आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आहे, गव्हर्नमेंट रन आहे, ज्यामध्ये टर्शियरी केअर हॉस्पिटल मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. खूप चांगली संधी यामध्ये पण तुम्हाला जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची या ठिकाणी जे आहे रन चालतं यामध्ये, आणि त्यामध्ये सॅलरी पण तुम्हाला या ठिकाणी चांगली भेटते मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे महत्त्वाचं म्हणजे जे आहे सर्वांचं जे आहे ड्रीम जॉब ॲज अ तुम्ही जर नर्सिंग केलं असेल तर तो असतो नॉर्सेटमध्ये जाण्याचा, म्हणजेच एम्समध्ये जाण्याचा. पूर्ण भारतामधला सगळ्यात टॉप लेवलचा जर कोणता हॉस्पिटल असतील तर ते असतात एम्सचे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. ठीक आहे. तर एम्स जे आहे आता 10 जी आहे 10ची प्री ऑलरेडी झालेली आहे. प्रीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची क्वालिफाय नाही झाले, तर त्यांचं मला बरेच जणांची कॉल पण आले होते, कमेंट पण बरेच जण केले होते की सर प्री नाही निघाली म्हणून. नाही निघाली तर काही अडचण नाही, जी आहे 10th सोडून द्या तुम्ही. नाही निघाली तर 11च्या तयारीला लागा मित्रांनो. नॉर्सेट 11 जे आहे ऑलरेडी डेट्स वगैरे पब्लिश झालेले आहेत, आणि ज्यांचं प्री निघालेलं आहे त्यांना अभिनंदन. एक 10 ते 15 दिवसामध्ये त्यांची पण लगेच मेन्स होणार आहे, त्यांनी पण तयारीला लागा मित्रांनो. त्यांच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करा आणि मेन्स पण क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करा. आता नॉर्सेट 11 जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 2500+ पदे येतात. 2500+ या ठिकाणी एकूण पोस्ट आहेत, ज्यामध्ये तुम्हाला द एम्स नॉर्सेट 11 2026 इज शेड्यूल्ड फॉर सप्टेंबर 2026. ठीक आहे. ही जे आहे सप्टेंबरला येण्याचे चान्सेस आहेत. फीचरिंग 2 स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT, ज्यामध्ये प्रिलिम्स आर ऑन सप्टेंबर 13 तारखेला प्रिलिम्स असणार आहे, आणि मेन जे असणार आहे सप्टेंबर 30ला असणार आहे. ठीक आहे. प्री आणि मेन्स तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं असतं. 2 ही जर तुम्ही काढले त्यानंतर तुमची जी आहे मुलाखत असते. ठीक आहे. मुलाखत जर तुमचं चांगली गेली मग तेव्हा तुम्हाला काही चान्सेस या ठिकाणी रिजेक्ट होण्याचे नाही येतात. तुम्ही नक्कीच या ठिकाणी लागण्याचे चान्सेस तुम्हाला असतात जर तुमचं प्री मेन्स निघालं आणि इंटरव्ह्यू चांगला गेला तर. ठीक आहे. बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूमध्ये पण कटतात मित्रांनो, त्यासाठी तयारी चांगली असणे गरजेचं आहे. आता जर नॉर्सेट 10मध्ये जर आपण कॉम्पिटिशन पाहायला गेलं तर जवळपास 1,00,000+ या ठिकाणी ॲप्लिकेशन आले होते. त्यामधले 92,000 ते 95,000+ जे विद्यार्थी आहेत एक्झामला सेंटरला गेले होते. त्यामधले जे आहेत फक्त 12,000 ते 15,000 जे असतात हे प्रीमध्ये क्वालिफाय होतात. त्यानंतर मग मेन्सला जे आहेत एवढे विद्यार्थी मेन्सला जातात. मेन्समध्ये क्वालिफाय झाल्यानंतर फक्त जे आहेत इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी येतात जे असतात 2,000 ते 3,000. ठीक आहे मित्रांनो. त्यामध्ये थोडंफार एक्स्ट्रा 1:2, 3 असं रेशो प्रकारे त्यांनी बोलवतात जे काय आहे ते. त्यामध्ये तुम्हाला पोस्ट जवळपास 2,000 ते 3,000 त्या ठिकाणी आहेत. तर एवढ्या मोठ्या तुम्हाला
कॉम्पिटिशनमधून फक्त 2000मध्ये यायचं आहे. 1,00,000पासून तुम्हाला 2000मध्ये यायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्टली तर एवढ्यामध्ये येणं शक्य नाही. त्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये जर यायचं असलं तर अभ्यास करणं खूप महत्त्वाचं. आता यामध्ये कॉम्पिटिशन अशा प्रकारे आहे तर तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे. जवळपास तुम्हाला डेली जे आहे 4 तास किंवा मग 5 तास हे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या स्टेजच्या लेवलची एक्झाम जर देत असाल तर. आज तुम्ही त्या स्टेट वाईजचे जर एक्झाम देत असाल तर तुम्ही वर्षभरामध्ये 2 घंटे जरी अभ्यास केलं फुल मन लावून तर भरपूर झालं. त्यामध्ये तुम्हाला इझिली स्टेट गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम निघते ज्यामध्ये महानगरपालिकेची खूप सारे असतात, तेवढे टफ नसतात. त्यानंतर मग DHS असती, त्यानंतर मग DMR असती, इवन CHOची पण भरती आहे. CHO कंत्राटी आहे म्हणा, पण सॅलरी खूप चांगली असते त्यामध्ये पण. ठीक आहे, तर हे संपूर्ण भरती संदर्भात माहिती होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका. आणि जे कोणी तयारी करत आहे, तुमचे कलिग्स असतील, पीर्स असेल, कोणी फ्रेंड सर्कल असेल वगैरे, फॅमिलीमधलं कोणी असेल तुमच्या, तर त्यांना माहिती शेअर करा. त्यांना याचा फायदा होऊ द्या आणि तुमच्या तयारीला या ठिकाणी चांगला वेग येऊ द्या. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.